नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे आंब्याचा शिरा। तर आंब्याचा सीजन आहे, तर नवीन नवीन रेसिपी झाल्याच पाहिजे। तर शिरा मऊ होण्यासाठी काही टिप्स सांगितले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। अर्धी वाटी साखर घेतली, बदामाचे तुकडे करून घेतले, 2 वाटी रवा घेतला, ज्या वाटीने साखर मोजली त्याच वाटीने रवा मोजून घेतला। अर्धी वाटी आंबा कापून त्याचे स्लाइस करून घेतले बारीक बारीक, 1 कप दूध घेतलं आणि अर्धी वाटी तूप घेतलं आणि थोडीशी वेलची घेतली। 1 तांब्या भरून पाणी घेतले, म्हणजेच अर्धा लिटर अंदाजेच पाणी घेतलंय, जेवढं लागेल तेवढं वापरू आपण। इथं मी गावरान तूप घेतलंय, तुम्ही हवं तर डालडा तुपातही करू शकता किंवा तेलात पण करू शकता। तूप चांगलं कडकडीत गरम झालं की रवा भाजून घ्यायचा। रवा थोडासा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे आणि भाजताना हळूहळू त्याचा वास यायला सुरुवात होते की समजून जायचं रवा भाजला गेला। रवा भाजत भाजत आला की त्यात टाकायचे बदामाचे काप, ते पण चांगले भाजून घ्यायचे। रवा चांगला भाजून झाला तर त्यात गरम पाणी टाकायचं, पाणी लागता लागता टाकायचं। 1 हाताने पाणी टाकायचं आणि दुसऱ्या हाताने रवा उन्हातली फिरवत राहायची रव्यामध्ये, जेणेकरून रव्यात गठुड्या होणार नाही। रव्यामध्ये पाणी टाकल्यानंतर रवा शिजत असतो तर ते अंगावर उडतं, तर हे काम सावधगिरीने करायचं। थोडं थोडंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। इथं मी 2 वाटी बारीक रवा घेतला होता, बारीकच घ्यायचा कारण तो शिजल्यावर मऊसूत होतो। परत थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। खरं सांगायचं म्हणजे कुठलाही पदार्थ बनवताना लक्षपूर्वक जर केला ना तर नक्कीच तो पदार्थ स्वादिष्ट होतो। पाणी टाकून झाल्यावर रवा थोडासा कोरडा होतो, त्यात टाकायचं दूध। दूध टाकल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। कोमट दूध टाकायचं, जास्त गार दूध टाकायचं नाही। रव्यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार जायफळ टाकू शकता किंवा सुंठ पण टाकू शकता। वेलची पूड टाकायची, साखर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून साखर ॲड करू शकता। तुम्ही कुठलाही आंबा वापरू शकतात, काळे केशर, हापूस, बदाम, कुठलाही आंबा वापरायचा। फक्त आपला एकच हेतू ठेवायचा की पदार्थ स्वादिष्ट झाला पाहिजे। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आता टाकायचा आंब्याचा गर, तो पण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। रवा करताना तुम्ही यात दुसरे पण ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, जसं की अक्रोड, काजू, पिस्ता, हे पण तुम्ही ॲड करू शकता। इथे मी कुठल्याही प्रकारचा फूड कलर वापरला नाही आहे, तसेच इन्सेन्स सुद्धा वापरला नाही आहे। रव्याला आंबा टाकल्यामुळे पिवळसर कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। रव्यामध्ये जरी थोडेसे आंब्याचे काप राहिले ना तर रवा दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर स्वादिष्ट लागतो। मऊसूत रवा खाण्यास तयार झाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।